नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गळे जे आपण आता ड्रेस ब्लाऊजला पुढं करणार आहोत, तर ते गळे कशा पद्धतीनं तयार करायची किंवा त्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची. म्हणजे हे जे गळे आहेत ना, हे आपले बेसिक गळे आहेत. तर अगदी आपण ब्लाऊजवरती डायरेक्ट जर करायला गेलो तर आपल्याला पटकन जमणार नाहीत. त्यासाठी अगोदर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. तर ती कशा पद्धतीनं, तर हे बघू शकता, मी व्हाईट कलरचे कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसचं, आणि त्याच्यावरती छोटे छोटे पीसेस केलेले आहेत आणि त्याच्यावरती गळ्यांचे आकार बेसिक काढलेले आहेत. म्हणजे चॉकनं मार्किंग करून घेतलेले आहेत. म्हणजे गोल, चौकोनी, पान आणि पंचकोनी असे 4 गळे घेतलेले आहेत. आणि ते तुम्ही सुरुवातीला अगदी कमी उंची ठेवा गळ्यांची, म्हणजे 7-7.5 इंच, आणि रुंदी जेवढी हवी तेवढी घ्या. म्हणजे कसं होईल, तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी छोटे छोटेच गळे आधी तयार करा आणि मग नंतर तुम्ही मोठे गळ्यांची उंची ठेवून प्रॅक्टिस करू शकता. ही प्रॅक्टिस तुम्ही 2 ते 3 दिवस करा, म्हणजे अगदी तुम्हाला परफेक्ट गळे येणार. म्हणजे कुठं गळा वळवायचा, कुठं थांबायचा, हे सगळे बारकावे तुम्हाला नक्की लक्षात येणार. तर चला करूया आपण सुरुवात. तर अगोदर आपण गोल गळ्यापासून सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी डार्क कलरचा दोरा घेणार आहे, म्हणजे जांभळ्या कलरचा घेतलेला आहे, आणि बरोबर जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना, त्याच्यावरून व्यवस्थित आपण स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे गोल गळा कशा पद्धतीनं तयार करायचा हे मी आता तुम्हाला दाखवते. तर चला करूया आपण सुरुवात. तर इथून बघा, जिथून आपण मार्किंग केलेलं आहे ना, बरोबर त्याच्यावरून व्यवस्थित असं स्टिच करायला सुरुवात करा. तर व्यवस्थित म्हणजे आकार येऊ देत गोल. मार्किंगवरूनच घ्या, म्हणजे जेणेकरून आकार आपला हळूहळू करून परफेक्ट व्हायला जाईल. ही प्रॅक्टिस तुम्हाला 2-3 दिवस करावी लागणार आहे. आणि ह्याच्यावरूनच पुन्हा एकदा तुम्ही घ्या. 2-3 वेळा तुम्ही असं जरी शिलाई मारून घेतली ना, तरी प्रॅक्टिस छान होईल तुमची. तर बघू शकता आपला कसा छान गळा तयार झालेला आहे. म्हणजे असं व्यवस्थित तुम्ही आकार देऊन त्याच्यावरून बरोबर असं शिलाई मारून घ्या. म्हणजे ही प्रॅक्टिस तुम्ही 2-3 वेळा करा. आणि ही जी टीप आहे ना, ती 3-4 वेळा जरी तुम्ही एका टिपेवरनं मारून घेतलं तरी सुद्धा चालू शकते. मी आता 2 वेळा टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपण बघूया चौकोनी गळा. तर आता चौकोनी गळाला सुद्धा आपण कशा पद्धतीनं शिलाई मारून घ्यायची ते आता बघूयात. तर हे बघा, इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. व्यवस्थित हळूहळू प्रॅक्टिस करा तुम्ही, घाई अजिबात करू नका. इथं आता कॉर्नर आलाय ना चौकोनी गळ्याची, इथं बरोबर सुई आतल्या साईडला अशी ठेवा आणि असं बरोबर नुसतं कापड असं सरकवून घ्या. म्हणजे बरोबर तो चौकोन व्यवस्थित येतो. इथं पण आल्यावर बरोबर सुई आतल्या साईडला ठेवा आणि असं कापड सरकवून घ्या. तर बघू शकता कसं व्यवस्थित हा पण गळा आपला आलेला आहे. बरोबर कॉर्नर बघू शकता कशी छान आलेले चौकोनी गळाला. म्हणजे जसं मी तुम्हाला चौकोनी गळ्याची कॉर्नर कशा पद्धतीनं करायचं हे मी दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीने हे कॉर्नर आणायचा प्रयत्न करा. म्हणजे प्रॉपर आपला चौकोनी गळा तयार होईल. अनेकदा त्याच्यावरून मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. तर हा आपला झाला चौकोनी गळा तयार. तर आता आपण बघूयात पान गळा.
तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझी जी पहिल्या मशीनवर मी तुम्हाला दाखवलं ना, त्या मशीनवर शूट करताना थोडासा अंधार पडतो, म्हणजे मी संध्याकाळच्या वेळेला शूट करत असते, त्यामुळे त्या मशीनवरती मी दाखवू शकले नाही आज. आणि ह्याच्या पुढे मी ह्याच मशीनवर तुम्हाला दाखवणार आहे, कारण जिथं मी शूट करते ना तिथं उजेड भरपूर येतो ट्यूबचा, म्हणजे लाईटचा, त्यामुळं मला तुम्हालाही व्यवस्थित दिसेल ह्या कारणाने मी त्या मशीनवरती तुम्हाला दाखवलेलं नाहीये. तर ह्या जी मशीनची माहिती आहे ना, मी तुम्हाला नंतर पुढे कधीतरी ही व्यवस्थित माहिती ह्या मशीनची तुम्हाला देणार आहे. तर आता ह्याच मशीनवर मी पुढचे सगळे शूट तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण पानगळा तयार करूयात. तर हा पण व्यवस्थित अशी गळे तयार करताना ना कधीही तुम्ही गडबड करू नका, शिस्तीत आणि व्यवस्थित गळे तयार करा, म्हणजे जेणेकरून गळ्यांचं ना पूर्ण ब्लाऊज किंवा ड्रेस किंवा काहीही असू देत, म्हणजे फ्रॉक, हे सगळं गळ्यांवरती डिपेंड असतं. जर समजा आपण सगळं व्यवस्थित शिवलं आणि गळे जर व्यवस्थित जमले नाही तरी सुद्धा ते चांगलं दिसत नाही. त्यामुळं गळ्यांची प्रॅक्टिस सुरुवातीला तुम्ही भरपूर करा. बघू शकता आपला हा पण पानगळा कसा छान असा तयार झालेला आहे. आणि गळ्यांचे आकार जे आहेत ना, सुरुवातीला छोटे छोटेच काढा तुम्ही, मोठे काढू नका. तर अनेकदा मी त्याच्यावरून तुम्हाला टीप मारून दाखवते. तर बघू शकता छान आपला पानगळा हा तयार झालेला आहे. तर आता आपण बघूया पंचकोनी गळा. तर आता पंचकोनी गळा बघा कसा तयार करायचा. तर इथून व्यवस्थित अशी टीप मारत या. इथे तुम्ही आल्यानंतर कॉर्नर जो दिसतो ना पंचकोनीचा, तिथे सुई अशी आतल्या साईडला ढकला आणि कापड असं सरकवून घ्या क्रॉसमध्ये, आणि जिथून आपण असं मार्किंग केलेलं आहे ना तिथून गळा असं टीप मारायला सुरुवात करा. आता इथे तुम्ही जे कॉर्नर दिसतो ना तिथं पण सुई आतल्या साईडला, बरोबर कॉर्नर जिथं आलेला आहे तिथं आतल्या साईडला सुई ढकला. नंतर असं नुसतं कापड सरकवून घ्या आणि परत तिथून सुरुवात करा टीप मारायला. तर इथं बघा, इथं पण कॉर्नर आलेला आहे, तर सुई आतल्या साईडला ढकला, बरोबर कापड असं फक्त सरकवून घ्या. तर बघू शकता हे आपले 4 प्रकारचे बेसिक गळे तयार झालेले आहेत. म्हणजे हे बेसिक गळे जे आहेत ना, नॉर्मली बरेच जण वापरतात, म्हणजे ब्लाऊजमध्ये, ड्रेसमध्ये हे कंपल्सरी जवळजवळ असतातच, पंचकोनी, पान आणि आपला चौकोनी आणि गोल. तर हे गळे जास्त अवघड नाहीत, 1-2 वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर सहज जमणार आहेत. तर हे अगदी बेसिक गळ्यांचं आज म्हटलं प्रॅक्टिस तुम्हाला दाखवूयात कशा पद्धतीनं करायचं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.